संघ संघ नसावा आणि संघ असावा. तर एक लक्षात घ्या, संघ म्हणजे काय, तर आपण दिवसभरापासून झोपेपर्यंत आपण मोबाईलच्या काही रील्स बघत असतो. इंस्टावरच्या रील्स बघतो, फेसबुकवरच्या रील्स, यूट्यूबवरच्या रील्स. त्याचबरोबर आपण कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचतोय, कुठल्या प्रकारचे मित्र आपले परिवार आहे, कुठल्या लोकांसोबत आपण दिवसभर बसतोय, कुठल्या लोकांसोबत उठतोय. त्याचबरोबर फॅमिली फ्रेंड्स कुठले कुठले आहेत, नातेवाईक कुठले कुठले आहेत, मित्रपरिवार कुठला कुठला आहे, आपले गुरु कोण आहेत, आपले शिष्य कोण आहेत, आपले कडे जे दिवसभर चाललेलं आहे, आपण ज्यांच्या भोवती आहोत, अशा प्रकारच्या लोकांचा संघ जो आहे, तो संघ कधी कधी आपल्याला सकारात्मकता जीवनात आणतो आणि कधी कधी नकारात्मकता जीवनात आणतो. काही लोक विषयाचा संघ घेऊन, म्हणजे सतत इंस्टावरती फेसबुकवरती विषयाच्या रिलेटेड किंवा सेक्स रिलेटेड कंटेंट, अश्लील कंटेंट बराच बघतात आणि त्याच्यामुळे दिवस रात्र त्यांच्या डोक्यात तेच विचार राहतात. काही लोकांच्या डोक्यामध्ये सतत इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड, शेअर, इक्विटी त्याचे विचार राहतात. काही लोकांच्या मनामध्ये मोक्ष, धर्म, अर्थ, मग धर्मासंदर्भात वेगवेगळे तो कंटेंट ऐकतो, वाचतो आणि दिवसभर त्याच्यावरती चिंतन मनन चालू असतं. काही लोक चांगल्या लोकांची प्रवचनं ऐकतात आणि त्यातनं काहीतरी घेतात. तर बोध घेणं हे गरजेचं आहे आणि बोध घेतल्यानंतर त्याप्रमाणे पुढे जाणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळा संघ हे एक आजाराचं मोठं कारण असू शकतं, कारण तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये सतत कोणता विचार ठेवताय, तुमचा जो विचार आहे, तुमचे जे चिंतन आहे, ती बुद्धी त्याच्यावरती कार्य करत असते. बुद्धी त्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी निगेटिव्ह घेत असते आणि त्यातनं तुम्ही जीवनमान गती करत असतात. तर एक लक्षात घ्या, तुमचा संघ हा काय आहे. तुमचा संघ, तुमचं तत्वज्ञान, तुमचे विचार, तुमचं चिंतन, तुमचं मनन, तुम्ही का ती गोष्ट करताय आणि त्यातनं तुम्हाला सुख मिळतंय का दुःख मिळतंय, हे ज्याने त्याने विचार करावा. संघ खूप महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये.